गोलंदाज सोनू जिदेश. स्ट्राइकला आहे तो प्रतीक, नॉन स्ट्राइकला मयूर. चला सामना सुरुवात होते. पहिला चेंडू घेऊन येतो तो सोनू. पॉवर प्लेचं षटक. बघूया काय करतायत आपल्या. पहिला चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा पळून काढलेल्या आहेत. 2 धावाचं 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 2. एक चेंडू 2 धावा. आता बघूया कसा टाकतो तो बॉल ना कसा मारतो तो चेंडू. आर ग्राउंडला सपाट मारला. 1 धाव कारली. घरंगलत गेलाय आमचं शंकर मामा मला सांगतेन कारण की मी नवीन आहो त्यामुळे मला ते सांगतेन. 3 धावा. पुढचा चेंडू टाकतो तो सोनू. बघू काय करतो तो मोनू. बघू. अर लेग साइडला मारला. अबक डबक. 1च धाव. 4 धावा झाल्या. दिदेश येतो दिदेश पण त्याचा टोपण नाव सोनू. त्याला आवडतं सोनू नाव म्हणून सगळ्या बोलला त्या सोनू. दिदेश ठेवू आपण बाजूला. सोनू लोपे संघाकडून येतो तो सोनू. सोनू फलंदाजाला करतोय का तो मोनू. बघू पुढच्या. फलंदाजाला चटकतो काय माहित नाही त्याला पशवीत लावलेला. चला सोनू पटापट टाक. चला पुढचा चेंडू काय होताय बघू. उचली घेऊन चेंडू लेग साइडला गेलाय. बघ 1 2 3 चौकार. 4 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 8 धावा. लय मारलाय. 8 धावा काढल्या. थांब पुढचा बॉल टाकायचा आहे. थांब जरा तू वाजू नको करण. थांब थोडा कमी कमी वाजव. भावी आमदार आमचे. चला सोनू टाकतो का बघू बघू काय करताय तो. पुन्हा चेंडू. पुन्हा एकदा टोलेला चेंडू. ओ बघू बघू काय होत आहे. अर आउट का. आउट. बाबा बेकार ना. लय बेकार. याला बोलते फिल्डिंग. काम कारला. चला लय बेकार काम कारलाय.
महेश जाधव लय बेकार बॉलिंग टाकतो. इन्स्पेक्टर कसा असतो तो, इकडून तिकडून पहिले करतो नंतर गेम करतो, तसा तो महेश जाधव. लोपे संघा करून तो लोप्याचा तला माहित नाही का तुम्हाला, पाहून पाहून त्यांनी बेकार काम केलाय. तसा तो आता बॉलिंग करतो, फलंदाजीचा काम करीत लावलाय. तरी पण 11 धावा झालेल्या आहेत. 12 असून दे र, नवीन नवीन नाव करू आपण पण कधीतरी प्रोफेशनल. पुन्हा एकदा मारला चेंडू, बघूया झेल पकडतात. मासा सुटला. आउट पण झाला का नाही. रनआउट रनआउट. आमचे बोलू त्यांना पटला. तुला बाबू पटला पटला थांबते. मग एक आउट झाला. धाव संख्या पोचली ती 13 धावा. कांदली संघ 3-13. बघूया 3-13 आणि लोपे संघाचा काम बिघडा करतात का बघू. निखिल बघूया निखिल काय करते ते आपल्या संघासाठी. महेश जाधव लय बेकार बॉलिंग टाकतो. बघ बघ कसा जातो तो. बाबो निर्धाव चेंडू, स्टम्पशा गेला. आउट झाला असता सर. तू सोडू नको ते टपकवून. नयन हसू नको. चला पुढचा चेंडू. धाव संख्या स्थिर तिथंच. ग्राउंड शॉट. गेला परत गेला. बोतारातल्या गेला बॉल. चौकार. अंपायर आम्हाला मनोरंजन करून दाखवा ना, नाचून भिजून दाखवा. धाव संख्या पोचली ती 19 वर. अंपायरचा निर्णय अंतिम राहील. कोणी रुसवा घुसवा करू नका. नयन काहीतरी बोलतो. षटक संपला. हॅलो चिक हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. विघ्नहर्त्या गजाननाला वंदन करूया. आपलं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही कुंदेकर माऊली प्रतिष्ठान आयोजित स्वर्गीय डॉक्टर दत्ता सामंत चषक 2025 मध्ये मी संजय पाटील आजच्या दिवसाच्या समालोचनाला सुरुवात करत आहे. मित्रो, आज स्पर्धेचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील हा पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये
कांदळी विपक्ष लोहपे अशी ही लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। अगदी योग्य वेळेवर आज सामने सुरू झालेले आहेत। काल पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये अतिशय सुंदर असा खेळ या मैदानावर आपल्याला पाहायला मिळाला आणि आजचा दुसरा दिवस अतिशय सुंदर असं वातावरण, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि देखणं मैदान, या मैदानावर ही स्पर्धा भरवली गेली। आम्ही कुंदेकर आयोजित माऊली प्रतिष्ठान स्वर्गीय डॉक्टर दत्ता सामंत चषक। आजच्या दिवसातील पहिला सामना या ठिकाणी सुरू असताना पहिल्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना कांदळी संघाने 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 19 धावा, 3 गडी गमावून 19 धावा खुपरी संघाची या ठिकाणी उपस्थिती झालेली आहे। तरी झेडके संघाला विनंती आहे, अगदी आगेच्या अंतरावर आपण आहात, यानंतर आपला सामना आहे, तरी आपली उपस्थिती या ठिकाणी नोंदवायची आहे। झेडके संघ दरम्यान षटकातील पहिला चेंडू घेऊन तिसरं षटक मार्गस्थ होतोय। पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू, ड्राईव्ह करतोय, चेंडूला लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक पुढे येतो, चेंडूला अडवतोय, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होतंय आणि त्या संधीचा फायदा घेत दोन्ही फलंदाजांनी सहजगत्या आपल्या 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतात। 2 ने धावफलक पुढे सरकला, 21 फॉर 3, 21 वर 3। अक्षय आलाय गोलंदाजी मार्कवर, हरीश स्ट्राइक वर आहे अक्षय, सामना करेल। लोअर फुलटा चेंडू थोडासा घुटना वाकवलाय, चेंडूला खेळून काढलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे। पुन्हा एकदा थोडेसे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते। पुन्हा एकदा एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये करण्यामध्ये दोन्ही फलंदाज सक्षम होतात। 2 धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकला, 21 वरून जाऊन पोहोचलाय 23 वर। 3 गडी बाद 23, 4 षटकांची लढत। कांदळी 11 विपक्ष लोहपे अशी ही लढत मैदानाच्या आतमध्ये। हरीश पुन्हा एकदा अक्षयसाठी आणि आता लॉप केलाय चेंडूला, क्षेत्ररक्षक जज करतोय, झेल पकडला जाईल का? हो, सहजगत्या सोनूने झेल पकडलाय। अजून एक गडी बाद होतो या ठिकाणी कांदळी संघाचा। 23 वर 4 अशी सध्याची परिस्थिती पाहायला मिळते कांदळी संघाची। सहकार्य लागू द्या। SK एंटरटेनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण कव्हर करत असताना शंकर मामांचं अतिशय देखणं असं हे प्रक्षेपण आपण पाहतात। SK एंटरटेनच्या वाहिनीच्या माध्यमातून आम्हाला जे प्रेक्षक जोडले गेलेले त्यांचं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सस्नेह मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे। आयोजकांची मेहनत आणि एक चांगला रिव्हर्स स्वीपचा फटका पाहायला मिळतो या ठिकाणी। गॅप सिलेक्शन चांगला आहे, चेंडू थांबणार नाही, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू दणदण करत निघून जातो, सीमारेषा पार, येतोय चौकार, धावा मिळतील 4। दरम्यानच्या काळात या ठिकाणी अविनाश सातवे लोहपे हे या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे। आपलं सस्नेह मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून। दरम्यान या ठिकाणी गडी बाद होतोय। दरम्यान ज्यांच्या नावाने आजची स्पर्धा आपण या ठिकाणी भरवलेली आहे, स्वर्गीय डॉक्टर दत्ता सामंत चषक। जरी त्या आज आपल्यामध्ये हयात नसले तरी आजचा त्यांचा खरं तर जन्मदिवस होता आणि त्याच पार्श्वभूमीवर ही स्पर्धा सालाबाद प्रमाणे 4थ्या पर्वामध्ये या ठिकाणी सुरू आहे। अगदी विचार केला कामगार नेता म्हणून तर मुंबईमध्ये आपले उपेक्षित कामगार होता, त्यांना न्याय हक्काचा
व्यासपीठ देण्यासाठी त्यांनी चळवळ सुरू केली। प्रथम चळवळ मुंबईमध्ये जर कोणी सुरू केली असेल तर आपले स्वर्गीय डॉक्टर दत्ता सामंत यांच्या नावाने ती चळवळ, ती युनियन स्थापन झाली आणि कामगारांना योग्य न्याय मिळवून देण्याचं काम स्वर्गीय डॉक्टर दत्ता सामंत यांनी ते काम पूर्णत्वास नेलेलं आहे। त्यांच्याच या आठवणींना उजाळा देण्यासाठी ही स्पर्धा या ठिकाणी आम्ही कुंदेकर आयोजित माऊली प्रतिष्ठान स्वर्गीय डॉक्टर दत्ता सामंत चषकाचं हे भव्य दिव्य आणि देखणं आयोजन पर्व चौथं आणि त्यातच आलं सर्व असं म्हणायला हरकत नाही, कारण खूप देखणं मैदान या ठिकाणी आयोजकाने अगदी थोड्या वेळामध्ये या ठिकाणी मैदान उपलब्ध केलेलं आहे। थोडंसं कुंद्याचं मैदान थोडंसं खराब झाल्यामुळे त्या ठिकाणी उचाट या ठिकाणी स्पर्धा भरवण्याचा प्रयत्न केला आयोजकांनी, तिथे सुद्धा थोडासा प्रॉब्लेम आला। तदनंतर पाचगाव या ठिकाणी स्पर्धा भरवण्याचा प्रयत्न केला, त्या ठिकाणी सुद्धा आयोजकांना यश प्राप्त झालं नाही। परंतु अंबाडीकरांचं आम्ही मानतो तेवढं धन्यवाद कमीच आहे की त्यांनी अगदी 2 दिवसावर स्पर्धा आलेली असताना आम्हाला हे मैदान खेळण्यासाठी उपलब्ध करून दिलं। त्यांचं आम्ही कुंदेकर माऊली प्रतिष्ठान स्वर्गीय डॉक्टर दत्ता सामंत चषकामध्ये त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो आहे। दरम्यानच्या काळात या ठिकाणी कुंदेगावचे एक समाजसेवक पंढरीदादा पाटील हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे। दरम्यान 3 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे। 27 धावा, 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 धावा। शेवटचं निर्णायक हाणामारीचं भैरवीचं षटक म्हटलं जातं, ते भैरवीचं षटक घेऊन या ठिकाणी गोलंदाज येतोय तुषार। पंढरी पाटील, हरिभक्त परायण पंढरी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं, त्यांचं स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या मुख्य व्यासपीठावर शब्द सुमनाने सहर्ष स्वागत आहे। जाऊया मैदानामध्ये। तुषार गोलंदाजी मार्कवर, पहिला चेंडू घेऊन मार्गस्थ होतो, पंचांच्या उजव्या बाजूने मारा करत असताना बॅटची वरची कडा घेऊन चेंडू यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून फ्राय होतो, त्या ठिकाणी एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जातोय, दुसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय या ठिकाणी। 1 मोर विकेट डाऊन, 28 या धावसंख्येवर 6वा गडी बाद होतोय। दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल, झिडके संघाचा संघनायक आणि खुपरी संघाचा संघनायक या ठिकाणी सज्ज आहे, तरी झिडके संघाने आपली उपस्थिती लवकरात लवकर नोंदवायची आहे। इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला नाणेफेक करायची आहे, तरी आमचा आवाज झिडके संघाच्या संघनायकापर्यंत पोहोचत असेल तर आपण लवकरात लवकर इनिंग ब्रेक मध्ये या ठिकाणी नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे। पाच चेंडूंचा खेळ शिल्लक, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इनिंग नंबर 8 वर येतोय किरण, सामना करेल तुषारचा। तुषार पंचांच्या उजव्या बाजूने मारा करत असताना उजव्या हाताने गोलंदाजी करतोय, समोर आहे तो किरण, डाव्या हाताचा शैलीदार फलंदाज, दूरवर फैलावलेलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाजूला आमचा स्वयंसेवक गुलशेन शेलर त्या ठिकाणी मोबाईल वर थोडासा व्यस्त असताना पाहायला मिळतोय। ही आयोजकांची मेहनत आहे। आयोजकांमध्ये असताना जर चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला तर तो लवकरात लवकर मैदानाच्या आत येण्यासाठी हे सर्व स्वयंसेवक जे आयोजक आहेत ते स्वयंसेवकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, ही त्यांची मेहनत आहे। चांगला चेंडू होता, फॉलो थ्रो मध्ये चेंडूला अडवतोय, कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाही, धावसंख्या मात्र आहे त्या स्थितीमध्ये पाहायला मिळते। 28 धावा धावफलकावर, 6 गडी गमावलेत। शेवटच्या काही चेंडूंचा खेळ शिल्लक। पुन्हा एकदा तुषार, आता थोडीशी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे। पंच आमच्या बाजूला वळतायत, डाव्या एष्टीच्या बाहेर जातोय चेंडू, पंच वाईट घोषित करतात या चेंडूला। एक अवांतरची धाव मिळेल या ठिकाणी, या अवांतर धावेने धाव फलक 1 कडे पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय। 29 धावा। पुन्हा एकदा तुषार सज्ज होतोय, सामना करेल किरण। आणि आता एक चांगला चेंडू होता, बॅट आणि पॅडच्या मधून चेंडू सरळ निघून जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये। पुन्हा एकदा निर्धाव, चेंडूची सांगता
शेवटचा स्लॉग वरचं षटक असताना या ठिकाणी हाणामारी करण्याचा प्रयत्न करत असतात फलंदाज, परंतु या ठिकाणी जखडून ठेवलं या ठिकाणी तुषारने. खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये तुषारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तो तुषार पुन्हा एकदा किरणसाठी गती काढून घेतली. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु संपर्क होत नाही. चेंडू सरळ निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. काही गोलंदाजी या षटकामध्ये, जरी गडी बाद करण्यात यश आलेलं नसलं तरी मात्र फलंदाजाने या ठिकाणी जखडून ठेवण्याचं काम या ठिकाणी तुषारने केलेलं आहे. तो तुषार पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू घेऊन आता मात्र वेग, भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू, बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. गडी बाद होतोय किरण. खराब क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळालं किरणच्या माध्यमातून. दरम्यान या ठिकाणी उपस्थित आहेत अविनाश दादा सातवी हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही यथोचित सन्मान करू इच्छितोय. तरी कृपया अविनाश दादांनी आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. वैभव ठाकरे यांना विनंती असेल आपण अविदादांचा सन्मान करायचा आहे. दरम्यान रॉयल झिडके संघ सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालाय. विनंती असेल SBP खरिवली संघाच्या संघनायकाला आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. अविनाश दादांचा या ठिकाणी सन्मान होतोय. आम्ही कुंदेकर आयोजित माऊली प्रतिष्ठान आयोजित स्वर्गीय डॉक्टर दत्ता सामंत चषकामध्ये या ठिकाणी वैभवजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते अविदादांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. विचार केला तर आजच्या पहिल्याच सामन्याचा 4 षटकांची लढत होती. पहिल्या लढतीमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना सकाळच्या थंड वातावरणामध्ये हवी तशी गरमी निर्माण करता आली नाही. ती म्हणजे कांदळी संघाच्या फलंदाजांना. वातावरण चांगलं होतं, स्वच्छ सूर्यप्रकाश होता, थंड वातावरण होता. त्याचा पुरेपूर फायदा लोपे संघाच्या गोलंदाजांनी या ठिकाणी उठवला आणि फक्त 4 षटकांमध्ये 29 धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि 29 धावा झालेल्या आहेत. 30 धावांचं आव्हान ठेवलंय. 24 चेंडू आणि 30 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. जर खरिवली संघाचा संघनायक आणि झिडके संघाचा संघनायक आला असेल तर कृपया नाणेफेकीसाठी यायचं आहे आपण. मला वाटतं झिडके संघाचा रॉयल झिडके संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. SBP खरिवली संघाचा संघनायक असेल तर कृपया लवकरात लवकर आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. अतिशय देखणं असं मैदान या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे. आलेत का खरिवली? ए बॉलर्स नेम अक्षय गोलंदाजी मार्को अक्षय सामना करेल महेश. पहिला चेंडू घेऊ सज्ज होतोय. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू इनफिल्डच्या वरून खेळून काढलाय. 2 क्षेत्ररक्षक धावतात. चेंडू थांबणार नाही. 1 बाउंस ओव्हर द रोप. चेंडू जातोय सीमा पार, येतोय चौकार.
एक माफक लक्ष आहे 30 धावांचं लक्ष. त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना एक चांगली सुरुवात हवी होती आणि ती सुरुवात या ठिकाणी महेश करून देताना आपल्या संघासाठी पाहायला मिळतोय. अक्षय पुन्हा एकदा सज्ज होतो राईट मोर द विकेटने आणि आता मात्र एक मोठा फटका पाहायला मिळतोय. लोंगांच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार होतोय. षटकार. एक चौकार एक षटकार घनाघाती फलंदाजी करताना पाहायला मिळतोय महेश. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण पाहायला मिळतोय अक्षयवर. पुन्हा आता मात्र चांगला चेंडू होता. यॉर्कर चेंडू होता. खोदून काढण्याचा प्रयत्न केला त्याला. एकच धाव मिळते या ठिकाणी. धाव फलक 1ने पुढे सरकला. बिनबाद 11. चांगली सुरुवात या ठिकाणी लोहपी संघासाठी सकाळच्या सत्रामध्ये. ज्याची अपेक्षा होती त्यांच्या समर्थकांना ती अपेक्षाची पूर्ती करत असताना महेश पाहायला मिळतोय. अक्षय सामना करेल आता मात्र सुमित. चांगला चेंडू होता. चांगला चेंडू होता. पूर्णपणे चकमा देऊन सरळ निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते या ठिकाणी. पॉवर प्लेचं षटक आहे. सुरुवातीचे 2 चेंडू थोडेसे आखूड टप्प्याचे होते आणि त्याचा समाचार घेतला तो म्हणजे महेशने. त्यानंतर मात्र या ठिकाणी कमबॅक करताना दिसतोय अक्षय. राईट मोर द विकेटने आमच्यापासून थोडासा दूर जाताना दिसतोय आणि आता मात्र चेंडूला फेकून दिलाय. लेंथ बॉल होता. आडव्या बॅटने चेंडूला खेचलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून फेकून दिलाय. 6 धावांसाठी षटकार. बिनबाद 17 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. पहिलं षटक महागडं ठरतंय. अक्षयचं आव्हान छोटं होतं आणि त्या आव्हानाला अजूनच छोटं करत असताना दोन्ही फलंदाज महेश आणि सुमित आणि वन मोर बिग हिट. अनदर. हा चौकार येतोय. 4 धावा मिळतील या ठिकाणी. चार का 6? 4 ना. षटक संपतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला. 30 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 21 धावा बिनबाद 21. अगदी विजयाच्या समीप आणून ठेवलं या दोन्ही फलंदाजांनी सलामीवीरांनी. दोघांचा विचार केला तर दोघांनी एक चौकार एक षटकार असे खेळलेले आहेत. महेश असेल सुमित असेल दोघांच्या बॅटमधनं खूप चांगली या ठिकाणी फटकेबाजी पाहायला मिळते. फक्त 9 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. सामना संपल्यानंतर लगेचच आपण नाणेफेक करणार आहोत. तरी कृपया दोन्ही संघाचे संघनायक त्या ठिकाणी नाणेफेकी कक्षेसाठी सज्ज आहेत. अगदी मॅच संपल्याबरोबर आपण नाणेफेक करून घेऊया. एसबीपी खरिवली विपक्ष रॉयल झिडके कुपरी. सॉरी एसबीपी खुपरी विपक्ष रॉयल झिडके अशी लढत. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर बॉलर्स नेम निखिल येतोय गोलंदाजी मार्कवर. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिला चेंडू लोअर फुलटा चेंडू त्याला फेकून देण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार. येतोय षटकार. सत्तावीस धाव फलकावर जोडले गेल्या. फक्त आणि फक्त 3 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी आयोजकांचा वेळ वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. दोन्ही फलंदाजांनी काय फलंदाजी केली आणि सामना खल्लास.
अशा प्रकारे हा सहजगत्या हा 8 चेंडूमध्ये जिंकलेला सामना या ठिकाणी पाहायला मिळाला. लोपे संघाचं अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं कौतुक. अगदी योग्य वेळेवर आला कांदळी संघ. सकाळच्या सत्रामध्ये चांगला खेळ दाखवला परंतु अपयश आलं. मित्रांनो खचून जाऊ नका. नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला नेक्स्ट टुर्नामेंट साठी आम्ही कुंदेकर माऊली प्रतिष्ठानच्या वतीने तुम्हाला आमच्या शुभेच्छा असतील की पुढच्या वेळेस तुमचा खेळ खूप चांगला होईल. तर चला जाऊया आपण नाणेफेकीसाठी. मी या ठिकाणी आदरणीय व्यक्तिमत्व आमचे हरिभक्त परायण पंढरीदादा पाटील यांना विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे.